मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे हजारो वर्षे जुन्या अशा एका रहस्यमय इतिहासात, जिथे असे एक नाव दडले आहे ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. एक असा राजा, मृत्यूनंतर तो इतका प्रसिद्ध झाला की आजही लोक त्याच्या नावाने घाबरतात. मी बोलतोय प्राचीन इजिप्तचा राजा फिरौन तुतनखामूनबद्दल, ज्याला इतिहासात किंग तूत म्हणूनही ओळखले जाते. पण शेवटी या राजामध्ये असे काय होते की त्याची कबर जगातील सर्वात मोठा शोध मानली जाते. ही गोष्ट सुरू होते प्राचीन इजिप्तपासून. अशी एक संस्कृती जिथे लोक मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवायचे. त्यांच्या मते माणूस मृत्यूनंतर दुसऱ्या जगात जातो, म्हणूनच ते त्यांच्या राजांना त्यांच्या खजिन्यासह, दागिन्यासह आणि जीवनावश्यक वस्तूसह दफन करायचे, जेणेकरून ते दुसऱ्या जगातही आरामात राहू शकतील. या परंपरेनुसारच तुतनखामूनला हे एक भव्य कबरमध्ये दफन करण्यात आले होते. तुतनखामूनचा जन्म साधारणपणे इसवी सन पूर्व 1341 मध्ये झाला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो अवघ्या 9 वर्षाच्या वयात इजिप्तचा राजा बनला. इतक्या लहान वयात संपूर्ण साम्राज्य सांभाळणे सोपे नव्हते, म्हणूनच त्याच्या मागे अनेक शक्तिशाली सल्लागार आणि मंत्री काम करत असत. असे म्हटले जाते की त्याच्या कारकिर्दीत इजिप्तने पुन्हा जुन्या धार्मिक नियमांचा स्वीकार केला, कारण त्याच्या आधीच्या राजाने एक नवीन धर्म लागू करण्याचा प्रयत्न केला होता. पण तुतनखामूनचे आयुष्य फार काळ टिकले नाही. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला आणि इथूनच सुरू होतो सर्वात मोठे रहस्य. त्याचा मृत्यू कसा झाला याचे आजही कोणाकडे पक्के उत्तर नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते त्याला एखादा गंभीर आजार होता, काही म्हणतात की शिकारी दरम्यान तो जखमी झाला, तर काही इतिहासकारांच्या मते त्याची हत्या झाली असावी. म्हणजेच त्याचा मृत्यू आजही एक न सुटलेलं कोडं आहे. आता बोलूया त्या शोधाबद्दल ज्याने जगाला थक्क केले. वर्ष 1922 ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ हॉवर्ड कार्टर इजिप्तमध्ये उत्खनन करत होते. एक दिवस त्यांना जमिनीच्या खाली पायऱ्या सापडल्या, ज्या एका बंद दरवाजापर्यंत जात होत्या. जेव्हा तो दरवाजा उघडला गेला तेव्हा त्यामध्ये तुतनखामूनची कबर होती, जी हजारो वर्षानंतरही पूर्णपणे सुरक्षित होती. त्यासोबतच हजारो मौल्यवान वस्तू होत्या. सर्वात खास म्हणजे तुतनखामूनचा सोन्याचा मुखवटा, जो आजही जगातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वस्तूंपैकी एक मानला जातो. या शोधासोबतच सुरू झाली एक अशी भीती ज्याने सर्वांना हादरवले. असे म्हटले जाते की त्या कबरच्या दरवाजावर एक चेतावणी लिहिलेली होती, जो कोणी या राजाची झोप मोडेल त्याचा मृत्यू निश्चित आहे. आणि त्यानंतर जे काही घडले त्याने या चेतावणीला सत्यात उतरवल्यासारखे वाटू दिले. सर्वात आधी या शोधासाठी आर्थिक मदत करणारे लॉर्ड कार्नारवन यांचा अचानक मृत्यू झाला. असे म्हटले जाते की त्यांना एका साध्या डासाने चावा घेतला होता आणि त्याच ठिकाणाहून इन्फेक्शन पसरले. काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्या टीमशी संबंधित अनेक लोकांचा रहस्यमयरित्या मृत्यू होऊ लागला. कोणी आजारी पडले तर कोणी अपघाताचे बळी ठरले. हळूहळू तुतनखामूनचा शाप संपूर्णपणे जगात चर्चेचा विषय बनला. पण हे खरे होते का, की केवळ एक भीती? शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले. त्यांना असे आढळले की त्या कबरमध्ये हजारो वर्षे जुने बॅक्टेरिया आणि फंगस असू शकतात, जे मानवासाठी घातक असतात. म्हणजे ज्या लोकांचा मृत्यू झाला तो कदाचित कोणत्याही शापामुळे नाही, तर या सूक्ष्म जीवांमुळे झाला असावा. मित्रांनो, इतिहास म्हणजे केवळ जुन्या गोष्टी नव्हे, तर त्यात अशी रहस्य दडलेली आहेत जी आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुतनखामूनची कबर खरोखरच शापित होती का?